प्रश्न क्रमांक 1 ते 3 विषय भाषा सूचना खालील उतारा वाचा व खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडून त्या पर्याय क्रमांकाचे उत्तरपत्रिकेतील गोल रंगवा. बघा उतारा वाचूया. पक्ष्यांनी आपले जग सुंदर व आनंदी केले आहे. आपल्याला अंडी व मांस हे खाद्यपदार्थ पक्ष्यांकडून मिळतात. मोराचा पिसारा शोभिवंत असतो. काही पक्षी शाकाहारी व काही पक्षी मांसाहारी आहेत. चिमण्या, पोपट असे पक्षी शेतातील धान्य खाऊन शेतकऱ्यांचे नुकसान करतात. घार, गरुड, ससाना असे पक्षी शेतातील उंदीर, घुशी खाऊन शेतकऱ्यांना मदत करतात. झाडावरील उपद्रवी कीटक खाऊन पक्षी झाडांचेही संरक्षण करतात. शाहमृग हा सर्वात मोठा पक्षी आहे. आपल्या परिसरात पक्षी असणे ही चांगली गोष्ट आहे. तर बघा आता आपण प्रश्न पाहूया. उतार्यात कोणाविषयी सांगितलेले आहे? प्रश्न क्रमांक 1. आपण जर बघितलं तर आपण उतारा व्यवस्थित वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं उतार्यात जी काही माहिती सांगितलेली आहे ती पक्ष्यांबद्दल सांगितलेली आहे. त्यामुळे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पक्षी. प्रश्न 2. कोणाचा पिसारा शोभिवंत असतो? तर बघा आपण हे वाक्य जर बघितलं मोराचा पिसारा शोभिवंत असतो म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मोर. बघा प्रश्न क्रमांक 3. शेतकऱ्याचे नुकसान करणारा पक्षी कोणता? तर परत आपण जाऊया उतार्याकडं. चिमण्या, पोपट असे पक्षी शेतातील धान्य खाऊन शेतकऱ्यांचे नुकसान करतात. आपण जर बघितलं तर चिमणी आणि पोपट. मग पर्यायामध्ये काय आहे? तर पर्यायामध्ये आहे चिमणी म्हणून याचं बरोबर उत्तर आहे चिमणी. प्रश्न क्रमांक 4 ते 6 खालील कविता वाचा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. बघूया. झाडावरून आंबा पडला, पटकन जाऊन टोपलीत बसला. फणस बुवा हळूच हसला, पोट धरून पेटीत बसला. आंब्याची टोपली फणसाची पेटी, आंबा गेला गडबडत, फणस गेला धडपडत. प्रश्न 4. झाडावरून कोण पडला? तर आपण बघितलं तर बघा पहिलंच कवितेतली ओळ आहे झाडावरून आंबा पडला म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आंबा. प्रश्न 5. आंबा कसा गेला? तर बघा झाडावरून आंबा पडला, पटकन जाऊन टोपलीत बसला आणि शेवटचं ओळ बघितली आंबा गेला गडबडत म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 6. पेटीत बसणारा कोण होता? तर बघा फणस बुवा हळूच हसला, पोट धरून पेटीत बसला म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फणस. प्रश्न 7. खालील वाक्यातील विशेषण ओळखा. शाळेची इमारत प्रशस्त आहे. तर बघा इमारत शाळेची प्रशस्त आहे तर याचं बरोबर उत्तर आहे प्रशस्त. इमारतीबद्दल माहिती सांगितली आहे. इमारत कशी आहे? प्रशस्त. प्रश्न 8. खालील पर्यायातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा. तर बघा आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 3 ती नदी त्यामुळं स्त्रीलिंगी शब्द आहे नदी. प्रश्न क्रमांक 9. खालील पर्यायातील अनेकवचनी शब्द कोणता? बघा चमचा, बाटली, पाटी आणि चेंडू. तर बघा एक जरी असला तरी आपण त्याला चेंडू म्हणतो आणि अनेक जरी असले तरी आपण त्याला चेंडूच म्हणतो. मी एक चेंडू घेतला, मी 5 चेंडू घेतले म्हणून चेंडू हे अनेकवचनी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणता शब्द अशुद्ध नाही? अशुद्ध नाही म्हणजेच कोणता शब्द शुद्ध आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पुण्यतिथी. प्रश्न क्रमांक 11. पुढील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा. भारत देश आपल्या सगळ्यांचा देश. तर हे जे चिन्ह आहे हे आहे उद्गारवाचक चिन्ह. प्रश्न क्रमांक 12 ते 14 खालील संवाद वाचा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. आजी अशी अनवाणी कोठे निघालीस? अगं मंदिरात जाऊ येते. तुझा अभ्यास संपला का? आधी आंघोळ करते आणि मग राहिलेला अभ्यास संपवते. आधी आंघोळ करूनच अभ्यासाला बसत जा, प्रसन्न वाटतं. तर प्रश्न क्रमांक 12 वरील संवादाची वेळ काय असावी? तर आता बघा वेळ आपण आंघोळ कधी करतो? सकाळच्या वेळी. मग इथं आंघोळीचा उल्लेख आलेला आहे यावरून ही वेळ जी आहे ही सकाळची वेळ आहे. प्रश्न क्रमांक 13
वरील संवाद कोणाकोणात झाला आहे. तर बघा आता आपण जर काळजीपूर्वक बघितलं तर पहिल्याच वाक्यात आहे आजी, म्हणजे आजी बरोबर संवाद करणारी तिचा नातू किंवा नात असणार आहे. पण इथं आपण जर बघितलं आधी अंघोळ करते आणि मग राहिलेला अभ्यास संपवते, म्हणजे करते आणि संपवते ही बोलणारी मुलगीच असणार आहे. म्हणजे आजी व नात या दोघींमध्ये हा संवाद झालेला आहे. प्रश्न क्रमांक 14. आजी मंदिरात कशा निघालेल्या आहेत. तर बघा आजी अनवाणी कोठे निघालीस. तर अनवाणी म्हणजेच पायात चप्पल न घालता, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 15. आश्चर्य वाटणे या वाक्यात अर्थाचा वाक्यप्रचार कोणता. तर बघा आश्चर्य वाटणे म्हणजे नवल वाटणे, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 16. थेंबे थेंबे खालील चौकटीत लपलेली म्हण शोधा. तर बघा हे आपण जर बघितलं थेंबे थेंबे तळे साचे, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 17. मंदिर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. तर बघा आपण माहिती आहे मंदिरला आपण समानार्थी आहे देवालय, राऊळ. प्रश्न क्रमांक 18. गोलात कोणते अक्षर लिहिल्यावर सर्व शब्द अर्थपूर्ण होतील. तर आपण बघितलं तर पर्याय 1 घो ठेवलं, घोगर, घोळका हा शब्द होतो पण घोनुष्य असा शब्द नाही. पर्याय 2 आपण ठेवूया मगर, मळका आणि मनुष्य, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रश्न क्रमांक 19. गोट्यात न राहणारे कोण. तर बघा गाय गोट्यात राहते, घोडा गोट्यात राहतो का. नाही, घोडा राहतो तबेल्यात, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोट्यात न राहणारा आहे घोडा. प्रश्न क्रमांक 20. सविताने फुलांचा छान टिंबटिंब केला. तर बघा फुलांचा माळ असतो का. नाही, फुलांचा गजरे नाही, फुलांचा छान गुच्छ केला. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी कोणती. तर बघा स्त्री बाई हा विरुद्धार्थी शब्द नाही. तर बघा नर मादी हा विरुद्धार्थी शब्द आहे, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नर मादी. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी जोडशब्द नसलेला शब्द कोणता. तर बघा घरदार हा जोडशब्द आहे, अदलाबदल हा जोडशब्द आहे, अंगत पंगत हा जोडशब्द आहे आणि हवामान हा जोडशब्द नाही, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 23. चुकीची जोडी ओळखा. बघा वाघ बछडा, वाघाच्या पिल्लाला बछडा म्हणतात, बरोबर आहे. सिंह बच्चा, तर बघा सिंहाच्या पिल्लाला म्हणतात छावा, म्हणून ही आहे चुकीची जोडी. कुत्र्याच्या पिल्लाला पिल्लू म्हणतात, बरोबर आहे. म्हैशीच्या पिल्लाला रेडकू म्हणतात, हे पण बरोबर आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 24. मडक्याच्या समूहाला काय म्हणतात. तर बघा मडक्याच्या समूहाला म्हणतात उतरंड, म्हणून हे बरोबर उत्तर आहे. तर बघा गट हा विद्यार्थ्यांचा असतो, चळत ही नाण्यांची असते आणि माळी जो बागकाम करतो त्याला आपण माळी म्हणतो. प्रश्न क्रमांक 25. 60 वर्षांनी साजरा होणारा. तर बघा 60 वर्षांनी साजरा होतो तो हिरक महोत्सव, 25 वर्षांनी साजरा होतो तो रौप्य महोत्सव, 50 वर्षांनी साजरा होतो तो सुवर्ण महोत्सव आणि 75 वर्षांनी साजरा होतो तो अमृत महोत्सव. अशा पद्धतीनं आपण मराठी विषयाचे विश्लेषण पाहिलेले आहे.